आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। सिंधुदुर्गामधील राणे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेतील संघर्षात आता भाजपनं एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसतंय। कारण आमदार वैभव नाईकांच्या एसीबी चौकशीच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला भाजपनं मोर्चाद्वारेच प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे आता भाजपच्या मोर्चानंतर पुन्हा एकदा कोकणात राणे विरुद्ध भास्कर जाधव हा संघर्ष तापण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप। सेनेच्या मोर्चाला भाजपचं मोर्चाद्वारे उत्तर। संविधान रॅलीत भास्कर जाधवांवर निशाणा। जाधवांचा पुन्हा भाजप विरोधात हल्लाबोल। भाजपचा हा संविधान मोर्चा प्रत्युत्तर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला। 18 ऑक्टोबरला आमदार वैभव नाईकांच्या एसीबी चौकशी विरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला। या मोर्चात भास्कर जाधवांनी राणेंवर केलेल्या टीकेनं भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भाजपच्या मोर्चातही भास्कर जाधवांवर त्यांच्याच भाषेत तोंडसूक घेण्यात आलं। म्हणे हल्ला झाला, ती बाटली ना अशी उभी होती। आता हल्ला करणारा माणूस जो फेकेल तो काय ठेवून जाईल? आणि ही बाटली घरातलीच वाटत होती त्याची, रात्रीची असणार। ती बॅल्कनीतून पडली, बाबा अटॅक झाला। अरे तुझ्या बापालाच अटॅक येणार आमच्यामुळे एक दिवस, लक्षात ठेव, लक्षात ठेव। काडीचा आधार, बुडत्याला कसला आधार? त्यामुळे ते उद्धव ठाकरे आता बुडायला लागले। त्याला कधीतरी एक ती बाई, आमदार बाई, काय नाव तिचं ते, ती सापडते। इकडे कुठेतरी स्वतःला भास्कर समजणारा एक कुठला तरी चिपळूणचा काजवा येतो आणि इकडे फडफडायला लागतो। त्याला उत्तर द्यायला ही मंडळी आलेली, त्यांना उत्तर द्यायला मंडळी। आता भाजप आणि त्यातही राणे कुटुंबियांकडून टीका झाल्यानं भास्कर जाधव तरी कसे शांत राहणार? भास्कर जाधवांनीही या मोर्चावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं। अनेक प्रकारे शिवसेना संपवण्याचा भाजपानं प्रयत्न केला आणि शिवसेना संपत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि 40 आमच्या सहकाऱ्यांना फोडून त्यांनी शेवटी शिवसेनेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला, घात करण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेला मी निर्धार केला, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पहिल्यासारखी गरजायला लागली आहे, पहिल्यासारखी त्या ठिकाणी वाघासारखी डरकाळी फोडायला लागली आहे। याचा खऱ्या अर्थानं मला आनंद आहे। खरं तर भास्कर जाधवांनी राणेंवर केलेल्या टीकेनंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। तसंच काही अज्ञातांनी त्यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोपही झाला। पण आता हा संघर्ष काहीसा शांत होत असतानाच भाजप आणि राणे कुटुंबानं पुन्हा एकदा जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट केलंय। त्यामुळे कोकणातल्या या संघर्षात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाविकास आघाडीला शिंदे सरकारनं अजून एक निर्णय फिरवून जोरदार धक्का दिलाय। त्यानुसार आता सीबीआयला महाराष्ट्रामध्ये तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज असणार नाही। पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। महाविकास आघाडीला शिंदे फडणवीस सरकारचा मोठा धक्का। सीबीआय चौकशीच्या परवानगीचा निर्णय रद्द। महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के। महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी पुन्हा वाढणार। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचं महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के द्यायचं धक्कातंत्र सुरूच आहे। शिंदे सरकार येताच महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती यापूर्वीच दिल्याचं आपण पाहिलेलं आहे। आता शिंदे फडणवीस सरकारनं सीबीआयला महाराष्ट्रात चौकशीसाठी गरजेची असलेली जनरल कन्सेंट पुन्हा एकदा बहाल केली आहे। त्यामुळं महाविकास आघाडी सरकारला हा एक मोठा धक्का मानला जातोय। कारण महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांनी सीबीआयला राज्यात चौकशीची परवानगी काढून घेतली होती। आता
सीबीआयला चौकशीसाठी राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही. मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजीचं सरकारचं अभिनंदन करतो. हा निर्णय घेतला, हा निर्णय लागूच असला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांना भीती वाटत होती की आमची परवानगी घ्यावी मगच सीबीआय येईल. का वाटते तुम्हाला भीती? तुम्हाला भीती वाटली? तुम्ही भ्रष्टाचार करताना तुम्हाला वाटतं की सीबीआय केव्हा आम्हाला पकडून घेईल? तुम्ही 40 वर्षाचे धंदे केले, तुम्हाला वाटलं सीबीआय पकडून नेईल. अत्यंत चांगला निर्णय घेतला. कोणत्याही नेत्यांनी किंवा कोणत्याही सरकारने जर भ्रष्टाचार केला असेल, त्यामध्ये कोण्या अधिकाऱ्याने केला, कोण्या नेत्यांनी केला, सीबीआय त्याला तात्काळ उचलू शकेल. महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये आल्यानंतर सीबीआयकडून अनेक प्रकरणांचा तपास सुरू होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाच्या वेळेला महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामुळे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवला होता. त्यावर 21 ऑक्टोबर 2020 ला उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली होती. त्यानुसार सीबीआयच्या तपासाला राज्य सरकारची परवानगी घेणं बंधनकारक केलं होतं. मात्र शिंदे फडणवीस सरकारनं आता हे बंधन हटवलेलं आहे. देशातल्या 3 राज्यात सध्या सीबीआयला चौकशीची परवानगी घ्यावी लागतीये. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यांचा यामध्ये समावेश आहे. आता शिंदे फडणवीस सरकारनं घेतलेल्या या नव्या निर्णयानंतर सीबीआयसाठी महाराष्ट्राची दारं पुन्हा एकदा खुली झाली आहेत. नव्या निर्णयामुळे सीबीआय आता राज्यामध्ये कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांना खासदार संजय पाटील यांनी जोरदार दणका दिलेला आहे. कवठे महांकाळच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले. 4 नगरसेवक फुटल्यानं रोहित पाटील यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. राष्ट्रवादीचं बहुमत असतानाही खासदार संजय पाटील यांनी चमत्कार घडवला. खासदार संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. कवठे महांकाळ नगरपंचायतीची 10 महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. त्यावेळी रोहित पाटील यांच्या नेतृत्वात 17 पैकी 10 जागा जिंकत राष्ट्रवादीनं आपला डंका पिटलेला होता. रोहित पाटील यांनी भाजपचे खासदार संजय पाटील, शिवसेनेचे नेते अजितराव खोरपडे यांच्या गटाला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र 10 महिन्यांच्या आतच खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक फुटले. नलिनी भोसले, जयश्री लाटवडे, ज्ञानेश्वर भेंडे आणि अनिता खाडे हे 4 नगरसेवक संजय पाटील यांच्या गटात सामील झाले. सिंधुताई गावडे आणि राहुल जगताप यांना प्रत्येकी 8 मतं मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीवर मतदान घेतलं. त्यात संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्या. बहुमत असून सुद्धा राहुल जगताप यांना पराभव सहन करावा लागला. काही लोकांना तिथं डांबून ठेवण्यात आलं. काही गोष्टींचा मी उल्लेख आज या विजयाच्या आनंदामध्ये करणार नाही. काही गोष्टी जी माणसं तिकडे नेली होती त्यांचे फोन आल्यानंतर, आणायला गेल्यानंतर तिथले काही 70-80 लोक घेऊन अगदी फायरिंग करण्यापर्यंत सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत. आम्ही तसं पत्र दिलेलं आहे. पण आज ह्या विजयाच्या आनंदामध्ये आम्ही तिकडे काही बोलणार नाही. योग्य वेळेला योग्य गोष्टीचा समाचार घेऊ एवढंच या निमित्तानं सांगतो. भारतीय जनता पार्टीतून काका, तसेच गजानन काका, अशोक बापू, मालक, सगळे नगरसेवकांनी जी मला संधी दिली नगर पंचायतची नगराध्यक्ष होण्याची, त्यातून विकासाचे कामे भरपूर करू, काकाकडून तसेच निधी आणून कवठे महांकाळ शहर जास्तीत जास्त सुधारणा, पाण्याचा म्हणा, गटारीचा, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू. काकाच्या प्रयत्नातून आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून, माझ्या नगरसेवकांच्या, गजानन काका, अशोक बापू, मालक किंवा माझे सगळे नगरसेवक आहेत, त्यांच्या प्रयत्नातून नक्कीच यश येईल असं वाटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक घ्यावी लागली. खासदार संजय पाटील यांच्या गटाला अजित घोरपडे गटाच्या 2 नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. या सगळ्या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि रोहित पाटील यांच्या वर्चस्वाला आता तडा गेलाय. भाजपनं म्हणजे खासदार संजय काका पाटील यांच्या गटानं सरळ सरळ राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक फोडून पळवले
त्यातल्या तिघांना आपल्या बाजूनं मतदान करायला लावलं, एकाला गैरहजर राहायला लावलं आणि थेट रोहित पाटील गटाला त्यांनी धोबीपछाड दिला आणि आपली सत्ता आणलेली आहे. कवठे महांकाळच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानं भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. तर पुढच्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल आता बिकट झाली आहे असंच म्हणावं लागेल. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. चौकशीसाठी नडणं, चॉकलेटसाठी रडणं या संदर्भातली आपण बातमी पाहणार आहोत. कारण राजकारणात राजकीय नेते हे एकमेकांवर कशा प्रकारची टीका करतायत हे आपण सगळेच पाहतोय. मात्र आता थोडी दिलासादायक बातमी पाहूयात, कारण या टीकेत आता गोडवा आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार राम शिंदेंवर गोड टीका केलेली आहे. नेमकं झालं तरी काय, पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. सर्वच राजकीय नेत्यांनी सध्या एकमेकांवर जोरदार टीका सुरू केली आहे. दिवाळीचे फटाके यांच्यासमोर काहीच वाटणार नाहीत असा टीकेचा दणदणाट पाहायला मिळतोय. या कटू राजकीय वातावरणात रोहित पवार यांनी गोडवा निर्माण केलाय. भाजपचे आमदार राम शिंदे हे रोहित पवारांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. बारामती ॲग्रो लिमिटेड प्रशासनाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी राम शिंदे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावरून रोहित पवार यांनी राम शिंदेंचा समाचार घेतला. लहानपणी छोटं मूल चॉकलेटसाठी रडतं, तसे आमचे विरोधक करतायत असा टोला त्यांनी लगावला. तसंच राज्यातील ओल्या दुष्काळाबाबतही एखादं पत्र द्यायला हवं होतं असा सल्लाही रोहित पवार यांनी दिलाय. रोहित पवार यांनी गोड टीका केल्यानं भाजपनंही तिखट टीका टाळली. मात्र चॉकलेटच्या टीकेला योग्य असं उत्तर भाजपकडून देण्यात आलं. त्यांना असं वाटतंय तर मला वाटतं चौकशी त्यांनी स्वागतच केलं पाहिजे. मला वाटतं चॉकलेटसाठी रडतायत का कॅडबरीसाठी रडतायत तो भाग वेगळा आहे. पण तो मला वाटतं की आता कुणाला जर वाटत असेल की एखाद्या कामामध्ये काही गडबड आहे, घोटाळा आहे आणि त्याची चौकशी जर मागितली असेल आणि जर ती होत असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये आपण जर शुद्ध आहोत, आपण जर पाक आहोत तर आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आणि अशी टीका टिप्पणी करण्याची गरजही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता. तर बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून भाजपनं राम शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. आता कारखान्यावरून दोघातील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. मात्र दिलाशाची बाब एवढीच म्हणावी लागेल की जहाल टीकेऐवजी चॉकलेटचा वापर नेत्यांनी सुरू केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती मनसे, भाजप, शिंदेंचा पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवाजी पार्कामध्ये आज महायुतीची रंगीत तालीम पाहायला मिळालेली आहे. पहिल्यांदाच राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावरती आल्यानं महायुतीचं दर्शन झालेलं आहे. मनसेच्या दीपोत्सवामध्ये हे तिन्ही दिग्गज एकत्र आल्यानं आता नव्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये हे त्रिदेव एकत्र येणार का, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ही जी आपण यावेळेला दृश्य पाहतोय ती आहेत मुंबईतल्या दादर परिसरामध्ये असलेल्या शिवाजी पार्क परिसरामधली. शिवाजी पार्क या ठिकाणी यंदा मनसेच्या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हा दीपोत्सव त्या ठिकाणी आयोजित करताना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा ठरलेला होता. कारण या दीपोत्सवात महायुतीचं दर्शन घडल्याचं थेटपणे पाहायला मिळत आहे. कारण राज ठाकरे यांनी केलेल्या विनंतीला मान देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्रिदेव या ठिकाणी एकाच मंचावरती पाहायला मिळालेले होते. आणि निवडणुकांमध्ये हे त्रिदेव पुन्हा एकदा एकत्र येणार का, कारण येत्या काळातल्या महापालिका निवडणुका असू दे किंवा लक्ष 2024 सालाचा असू दे, अशाच प्रकारची ही नवी महायुती राज्यातल्या जनतेला पाहायला मिळणार का, हा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलेला आहे. कारण एकाच मंचावरती आल्यानंतर या दीपोत्सवाचं उद्घाटन खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं पाहायला मिळालेलं होतं. आणि राज यांनी देखील आवर्जून या दोघांनाही निमंत्रित केलेलं होतं. हे आपल्या दीपोत्सवाचं 10वं वर्ष आहे आणि 10 वर्ष आपण अशाच प्रकारे दीपोत्सव साजरा करतो. यावर्षी जरा जास्ती आहे. अनेकांनी मला विचारलं नातू झाल्यामुळे का,
तसं नाहीये. दरवर्षी वाढवत जाऊ आपण, नातू नाही दिवे. परंतु अनेक लोक बाहेर अडकलेली आहेत, कारण मगाशी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक पोलिसांनी जरा थोडेसे रस्ते वगैरे मागे बंद झाले होते. अनेक लोक येत आहेत, खूप ठिकाणून येत आहेत. आपण या दीपावलीचा, दीपोत्सवाचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा एवढीच फक्त इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दीपावलीच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या दिव्यांच्या माध्यमातून एक प्रकारे आपल्यातलं तेज जागृत करत असतो आणि म्हणूनच दीपोत्सव हा आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा असा उत्सव आहे. आणि आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये आता जे लक्ष दिवे जे या ठिकाणी पेटल्या, प्रज्वलित झाले आहेत, त्याच्यामुळे एक जो लख्ख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय, तसाच लख्ख प्रकाश आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये यावा एवढीच या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. थोडं जरा मोकळा श्वास घेतला असं म्हटलं तर तिथं ठरणार नाही. तर सगळे जरा असे दबून बसले होते. बरोबर आहे ना? बरोबर आहे. पण तसा मोकळे झालात ना एकदम. आणि सगळीकडे वातावरण देखील चांगलं आहे, आनंदी आहे, उत्साहाचं आहे, जल्लोषाचं आहे. 10 वर्षापासून तुमचा हा कार्यक्रम आहे. पण मनात इच्छा असताना देखील आम्हाला इकडे येता आलं नाही. योगायोग लागतो त्याला. आणि आपण आम्हाला पत्रही दिलं, तुम्ही मध्ये भेटलातही. तर आम्ही दोघांनी ठरवलंय की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, प्रत्येक माणसाचं हे सरकार आहे. आणि आम्ही नेहमी आपल्याला सांगितलं की कधीही आपण हक्काने आम्हाला सांगा, काही सूचना असतील. शेवटी तुमचं काही वैयक्तिक काम नसतं. जनतेचे जे प्रश्न आहेत, तुम्हाला अनेक लोक भेटत असतात, आपल्याकडे विनंती करत असतात. सरकारच्या माध्यमातून आपण ते सोडवू शकतो. तर आगामी निवडणुकांमध्ये दिग्गज एकत्र येणार का असा प्रश्न पडलेला आहे. कारण ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आज एकाच मंचावरून या तिन्ही नेत्यांनी दिलेल्या होत्या, त्यामुळे येत्या काळात हे त्रिदेव एकत्र येतात का निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती, याकडे देखील राज्यातल्या सर्वांचं लक्ष लागून आहे. जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी सुरू असलेलं कोल्हापुरातील आंदोलन आता उग्र झालेलं आहे. तब्बल 250 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा अखेर संयम संपला. आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत सरकारला या विषयात लक्ष घालण्याची विनंती केलेली आहे. जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली. जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी कलाकारांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मराठी चित्रपट सृष्टीचा हा ठेवा वाचावा यासाठी कलाकारांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील 250 दिवसांपासून कलाकारांचं आंदोलन सुरू होतं. मात्र आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आज 251 दिवस झाले अहोरात्र आंदोलन चालू आहे. गोरगरीब कलाकार कशावर, आज हे आमचं घर आहे, कशावरती आम्ही पोट भरून खाणार. सरकारनं, शासनानं, मंत्री महोदय, आमदार, खासदार, सर्व पदाधिकारी यांनी याचा तुमचा संयम आता संपत आलाय म्हणा. संयम संपलाय पूर्ण. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आश्वासन दिलेलं आहे आम्हाला, आम्ही लवकर याच्यात निर्णय घेतो म्हणून. आज 251 दिवस आहे, कुणी आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आज कुठल्याही परिस्थितीत त्याचा समक्ष लावायसाठी आहे आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाचा सहभाग असलेल्या कंपनीनं हा स्टुडिओ खरेदी केलाय. सरकारनं पर्यायी जागा दिल्यास स्टुडिओ परत देण्याचं त्यांनी कबूल केलं. मात्र त्यावर कोणताही निर्णय होत नसल्यानं कलाकारांच्या संयमाचा अखेर कडेलोट झालाय.
राज कपूर, दादा कोंडके यांच्यासह अनेकांनी या स्टुडिओत काम केलंय. दादा कोंडके यांचे सिल्वर जुबली ठरलेले सलग 8 चित्रपट याच स्टुडिओत चित्रित झाले. मात्र कालांतरानं इथलं शूटिंग थांबलं आणि स्टुडिओला घरघर लागली. स्टुडिओची मालकी असलेल्या लता मंगेशकर यांनी देखभाल जमत नसल्याचं कारण देत स्टुडिओची विक्री केली. तर आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं संभाजीराजे छत्रपतींनी ट्विट करून जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावं अशी मागणी केली आहे. कोल्हापूरची शान आणि मराठी चित्रपट सृष्टीचा साक्षीदार असलेल्या जयप्रभा स्टुडिओला वाचवण्यासाठी कलाकारांवर आत्मदहन करण्याची वेळ यावी ही बाब आपल्या सगळ्यांसाठी शर्मेची आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. ब्रेक नंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी नवा वाद ओढवून घेतलेला आहे. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहादची शिकवण दिल्याचं धक्कादायक विधान केल्यामुळे हा वाद उफाळून आलेला आहे. तर भाजपनं या मुद्द्यावरून काँग्रेसवरती जोरदार हल्लाबोल केलाय. पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. जिहादवरून राजकीय महाभारत. शिवराज पाटलांच्या वक्तव्यामुळे वाद. विरोधकांची शिवराज पाटलांवर टीका. वादानंतर शिवराज पाटलांचा घुमजाव. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी महाभारताविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवल्याचं वक्तव्य शिवराज पाटील यांनी केल्यामुळे हा वाद आता पेटलेला आहे. महाभारत के अंदर जो गीता का जो भाग है उसके अंदर भी श्री कृष्ण की अर्जुन को भी जिहाद की बात ही कहते हैं. जिहादचा उल्लेख केवळ कुराण आणि बायबलमध्ये नसून तो महाभारतातही असल्याचं शिवराज पाटील चाकूरकर यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटलेत. विरोधकांना तर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. ये जो जिहादी हैं ये न केवल मुल्क के दुश्मन हैं, पूरी दुनिया की मानवता के दुश्मन हैं. और आप उनको जो है वो गीता से जोड़ रहे हैं, श्री कृष्ण जी के उपदेश से जोड़ रहे हैं. तो ये तो आप उनको जस्टिफाई करने की कोशिश कर रहे हैं. इसलिए कांग्रेस पार्टी को जो है फतवा फैक्ट्री की फ्रेंचाइजी बंद कर देना चाहिए, नहीं तो कांग्रेस पार्टी खुद बंद हो जाएगी. चारही बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर शिवराज पाटील यांच्यावर आता घुमजाव करण्याची वेळ आली आहे. तसंच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव शिवराज पाटील यांनी केलेली आहे. ये जिहाद का संदेश देने की बात आप लोग बोल रहे हैं और यही वहां पर बैठकर करना. अरे चलो यू स्टॉप टॉकिंग. आपकी वर्डिंग में सर ये आप देखो कि आप इस चीज को आप जिहाद बोलेंगे क्या? मैं नहीं कह रहा हूं. आप इस श्री कृष्ण ने भगवान को अर्जुन को करने के लिए इसको जिहाद कहेंगे क्या? आप नहीं कहेंगे. यही मैं कह रहा था. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. तर विरोधकांनी काँग्रेसला चांगलंच धारेवर धरलंय. शिवराज पाटील चाकूरकर यांनी वाद ओढवून घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाची तातडीची बैठक बोलावण्यात आलेली होती. त्यावेळेला चाकूरकर हे केंद्रीय गृहमंत्री होते. कपडे बदलण्यास वेळ लागल्यामुळे ते बैठकीला उशिरा पोहोचल्याची त्यावेळेला चर्चा रंगली होती आणि याच कारणामुळे त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता महाभारताविषयी आणि भगवद्गीतेविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर घुमजाव करण्याची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जिहाद विषयीच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वादाचा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. हिंदूंना बदनाम करण्याचा काँग्रेस नेत्यांचा डाव असल्याचा आरोप देखील भाजप नेत्यांनी केलेला आहे. शिवराज पाटील चाकूरकरांच्या हिंदू धर्मातल्या जिहाद बाबतच्या कथित वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झालाय. हिंदू
हिंदी आणि हिंदुस्थानला बदनाम करण्याचं कारस्थान शिवराज पाटील चाकूरकरांसारख्या व्यक्तींनी रचल्याचा आरोप भाजपनं केलाय. गीता साराचं विश्लेषण चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप त्यांनी केलाय. हिंदुस्तान को सतत अपमानित करने का एक अभियान कांग्रेस ने चला रखा है. शिवराज पाटिल ने उस अभियान का नया अध्याय हिंदुओं को कलंकित करने का उसको प्रारंभ किया है. काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक हिंदूंच्या विरोधात विधानं करत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. इसके पहले सलमान खुर्शीद हिंदुत्व की तुलना बोको हरम से कर चुके हैं. शशि थरूर हिंदुत्व की तुलना तालिबान से कर चुके हैं. अब ये जो है जिहाद को और भगवत गीता के जो मानवता का सर्वोच्च ज्ञान है उसकी तुलना कर रहे हैं. ये हिंदुओं को, हिंदुस्तान को, भारतीय संस्कृति को अपमानित करने की कांग्रेस की जो संस्कृति है उसका नया अध्याय है. हिंदुत्व ही विचारसरणी किंवा फक्त धर्म नाही, हिंदू हिंदुस्थानचा आत्मा आहे. हिंदुत्वावर जर जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असेल तर त्याची काँग्रेसला आणि काँग्रेस नेत्यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागू शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ऑनर किलिंग, जात पंचायतीचा जाच आणि मॉब लिंचिंग सारख्या गुन्ह्यांवरती लगाम लगावण्यासाठी राज्य सरकार सरसावलंय. त्यासाठी राज्यात खास रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे जमावाकडून केल्या जाणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांवर आळा बसवण्यासाठी हेल्पलाईनही सुरू करण्यात येणार आहे. गुन्हेगारांविरोधात सरकारचा ॲक्शन प्लॅन, गुन्हे रोखण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम, गुन्हेगारांना लगाम लावण्याचा प्रयत्न. राज्यातल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. ऑनर किलिंग, जात पंचायतीकडून होणारा छळ, जमावाकडून केली जाणारी हिंसा आणि मॉब लिंचिंग सारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी गृह विभागानं कठोर मार्गदर्शक तत्व जारी केलेली आहेत. तसंच रॅपिड रिस्पॉन्स टीम्सची स्थापनाही केली जाणार आहे. जमावाकडून केल्या जाणाऱ्या हिंसाचारांच्या घटनांना तोंड देण्यासाठी खास हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. जमावाच्या हिंसाचारात मालमत्तेचं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे नुकसान झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. मालमत्तेच्या नुकसानाची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि संघटनांच्या आंदोलनादरम्यान होणाऱ्या हिंसाचाराला लगाम लागण्यास मदतच मिळेल. आपला विरोध प्रकट करण्यासाठी सामाजिक संघटना तसंच राजकीय पक्षांकडून आंदोलनाच्या अस्त्राचा वापर केला जात असतो. मात्र काही वेळेला अशा आंदोलनांना हिंसक वळण लागतं आणि त्यातून सार्वजनिक तसंच खासगी मालमत्तेचं न्युकसान होतं. मात्र आता या कठोर मार्गदर्शक तत्वांमुळे त्याला लगाम लागण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रामधील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं पुण्यात उद्योग परिषदेचं आयोजन केलेलं होतं. आणि विशेषतः ऑटोमोबाईल तसंच IT क्षेत्रातील कंपन्यांना त्यांनी मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याचं आवाहन देखील केलं. तर इकडे महाराष्ट्र सरकारनं उद्योग राज्याबाहेर जाऊ नये यासाठी कंबर कसली आहे. राज्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नेहमीच विविध राज्यात स्पर्धा सुरू असते. याच पार्श्वभूमीवर पुण्यात मध्य प्रदेश सरकारनं खास गुंतवणूक परिषदेचं आयोजन केलं. और जमीन अपेक्षाकृत मध्य प्रदेश में पुणे से, मुंबई से बहुत सस्ती है. मुझे लगता है कई गुना सस्ती होगी. यहाँ तो अगर आप इंडस्ट्री डालो तो जमीन की कीमत देख के ही आपको पसीना आ जाएगा. मध्य प्रदेश में आइए, आप लीजिए. नक्सलवाद समाप्त कर दिया. कोई सिमी का नेटवर्क फेटवर्क नहीं, वो भी ध्वस्त कर दिया. कोई गुंडागर्दी नहीं. अगर कोई दबंगाई करता है तो सीधे मामा का बुलडोजर चलता है, सही करके रख देते हैं. इंदौर से जो जिनका संबंध है वो जानते होंगे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी गुजरात मधल्या ऑटोमोबाईल आणि IT क्षेत्रातल्या कंपन्यांना मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. मध्य प्रदेश सरकारकडून
ईव्ही पार्कची उभारणी केली जाणार असल्याचं शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलंय. तसंच महाराष्ट्राच्या तुलनेत मध्य प्रदेशात वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत. कि दोनों सेक्टर में ऑटोमोबाइल सेक्टर और आईटी सेक्टर उसका हब है पुणे, और अब ईवी का जमाना है. ई व्हीकल भविष्य की जरूरत है. हमने मध्य प्रदेश में ई व्हीकल कंपनियों के लिए पार्क बनाने का फैसला किया 300 एकड़ में. एकीकडे मध्य प्रदेश सरकारनं राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी तसंच नवीन उद्योजकांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतलाय, तर दुसरीकडे शिंदे सरकारनं उद्योग राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केलेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात बरंच राजकारण झालं. या पार्श्वभूमीवर आता नवीन 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये यासाठी शिंदे सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. खरं तर स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडलाय. दरम्यान महाविकास आघाडी सरकारनं विरोध लक्षात घेता नाणार प्रकल्प बारसूला हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र नाणारमध्ये जमीन संपादित करण्यात आल्यानं नाणारमध्येच प्रकल्प उभारण्याकडे शिंदे सरकारचा कल असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या भाषणाचे राज्यभरात चाहते आहेत. जाहीर कार्यक्रमात अजित पवार चांगलेच खुलतात. अजित पवार जेव्हा फटकेबाजी करतात तेव्हा हास्याची कारंजी उडतात. भाषण फुल फॉर्मात आल्यानंतर अजित पवार जोरदार टोलेबाजीही करतात. या टोलेबाजी करताना अजित पवार विरोधक तर सोडाच, पण भावालाही सोडत नाहीत. राजेंद्र पवार यांची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अर्थात ही चर्चा सुरू झाली ती अजित पवार यांच्यामुळे. टी शर्ट आणि जीन्सच्या पेहरावात राजेंद्र पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. राजेंद्र पवार हे आमदार रोहित पवार यांचे वडील. मात्र टी शर्ट आणि जीन्समुळे राजेंद्र पवार यांचा लुक तर सोडाच, वयही बदललं आणि ते जास्तच तरुण दिसायला लागले. मग काय, आयती आलेली संधी अजित पवार यांनी सोडली नाही आणि भर कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी सुरू केली. या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी, वसुबारसच्या दिवशी आमच्या थोरले बंधूंनी इथं आयोजित केला. आज तर काय जीन्सची पॅन्ट घातली, टी शर्ट घातला, बूट बीट. आम्ही तर काय, आता ही माझ्यापेक्षा मोठा आहे, पण आता 30 बारका दिसतो मी मोठा. आता तो आणि रोहित भाऊ दिसत आहेत. अजित पवार एवढ्यावर थांबले नाही, तर त्यांनी थेट वहिनींकडे राजेंद्र पवारांची तक्रार केली. मोठा भाऊ आम्हाला काहीच सांगत नाही, फॅशन विषयीच्या टिप्स देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तुमची काय करायचं सांग, वहिनी कुठे गेल्या काय? मला माझ्या भावाला काय आम्हाला सांगतच नाही, गप्प बसतो आणि स्वतःच एकटा करतो. मला सुप्रियाला, रोहितला जरा सांग, आमचा फायदा काहीतरी कर देतो. आम्ही तुझं सांगेल तसं सगळं ऐकू. नेहमीच ऐकत आलो, पण इथून पुढे पण ऐकू. बारामतीतल्या कार्यक्रमात अजित पवारांनी धमाल उडवून दिली आणि त्यामुळेच अजित पवारांच्या खुमासदार आणि दिलखुलास भाषण शैलीचे राज्यभरात चाहते आहेत. मात्र राजेंद्र पवार यांनी अजित पवारांना टी शर्ट आणि जीन्स वापरून तरुण कसं दिसावं याच्या टिप्स दिल्या की नाही हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. खासदार नवनीत राणा यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावण्यात आलेलं आहे. पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे ते. राणा दाम्पत्याचं टेन्शन वाढलं. खासदार नवनीत राणांविरोधात अजामीन पत्र वॉरंट जारी. पोलिसांनाही कारवाईचे आदेश. महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिवडी कोर्टात सुनावणी सुरू होती. शिवडी कोर्टानं बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट काढण्याचे निर्देश दिले. तसंच यासोबत मुलुंड पोलिसांनाही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. त्यामुळे
आता नवनीत राणा यांच्यावर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जे सेशन कोर्ट आहे त्याच्यामध्ये गेलो आणि त्याची तारीख सुरू आहे आणि इथे जे आदेश ते काढत आहे. मला असं वाटतं की जेही टी व्हीवर बातम्या चालू आहे ते त्याच्यामध्ये अजूनपर्यंत काही खरं दिसत नाही आहे. कारण जेव्हा कोर्ट आम्हाला जे आदेश देईन त्याचं पालन आम्ही करत आलेलो आहे आणि पुढेही सुद्धा आम्ही करणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करून प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता हे प्रकरण नेमकं काय होतं आणि कसं समोर आलं त्यावर एक नजर टाकूया. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं 8 जून 2021 रोजी रद्द केलं. शिवाय त्यांना 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या. त्यानंतर हायकोर्टानं निर्णय देत जात प्रमाणपत्र रद्द केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मातोश्रीवर हनुमान चालीसा प्रकरणावरून राणा दाम्पत्याला 14 दिवसांच्या कोठडीत राहावं लागलं. मात्र सध्या राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार आलं असलं तरी कोर्टाकडून खासदार राणांना दिलासा मिळालेला नाही. तसंच पोलिसांनाही कारवाईचे निर्देश देण्यात आलेत. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता काय कारवाई होते हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाविकास आघाडीला शिंदे सरकारनं अजून एक निर्णय फिरवून जोरदार धक्का दिलाय. त्यानुसार आता सीबीआयला महाराष्ट्रामध्ये तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज असणार नाही. पाहूयात आमचा हा रिपोर्ट. महाविकास आघाडीला शिंदे फडणवीस सरकारचा मोठा धक्का. सीबीआय चौकशीच्या परवानगीचा निर्णय रद्द. महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के. महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी पुन्हा वाढणार. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचं महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के द्यायचं धक्कातंत्र सुरूच आहे. शिंदे सरकार येताच महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती यापूर्वीच दिल्याचं आपण पाहिलेलं आहे. आता शिंदे फडणवीस सरकारनं सीबीआयला महाराष्ट्रात चौकशीसाठी गरजेची असलेली जनरल कन्सेंट पुन्हा एकदा बहाल केली आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारला हा एक मोठा धक्का मानला जातोय. कारण महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांनी सीबीआयला राज्यात चौकशीची परवानगी काढून घेतली होती. आता सीबीआयला चौकशीसाठी राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही. मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजीचं सरकारचं अभिनंदन करतो. हा निर्णय घेतला, हा निर्णय लागूच असला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांना भीती वाटत होती की आमची परवानगी घ्यावी मगच सीबीआय येईल. का वाटते तुम्हाला भीती? तुम्हाला भीती वाटली? तुम्ही भ्रष्टाचार करताना तुम्हाला वाटतं की सीबीआय केव्हा आम्हाला पकडून घेईल. तुम्ही 40 वर्षाचे धंदे केले, तुम्हाला वाटलं सीबीआय पकडून नेईल. अत्यंत चांगला निर्णय घेतला. कोणत्याही नेत्यांनी किंवा कोणत्याही सरकारने जर भ्रष्टाचार केला असेल, त्यामध्ये कोण्या अधिकाऱ्यांनी केला, कोण्या नेत्यांनी केला, सीबीआय त्याला तात्काळ उचलू शकेल. महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये आल्यानंतर सीबीआय कडून अनेक प्रकरणांचा तपास सुरू होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाच्या वेळेला महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामुळे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवला होता. त्यावर 21 ऑक्टोबर 2020ला उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली होती. त्यानुसार सीबीआयच्या तपासाला राज्य सरकारची परवानगी घेणं बंधनकारक केलं होतं. मात्र शिंदे फडणवीस सरकारनं आता हे बंधन हटवलेलं आहे. देशातल्या 3 राज्यात सध्या
सीबीआयला चौकशीची परवानगी घ्यावी लागतीये. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यांचा यामध्ये समावेश आहे. आता शिंदे फडणवीस सरकारनं घेतलेल्या या नव्या निर्णयानंतर सीबीआयसाठी महाराष्ट्राची दारं पुन्हा एकदा खुली झाली आहेत. नव्या निर्णयामुळे सीबीआय आता राज्यामध्ये कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण पाहता न्यूज 18 लोकमत विशेष. केदारनाथची कठीण यात्रा भविष्यात सुखकर होणार आहे, कारण आता केदारनाथला रोपवेची सुविधा उपलब्ध होणार आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथच्या रोपवेचं भूमिपूजन करण्यात आलं. येत्या 4 वर्षात हे काम पूर्ण केलं जाणार आहे. पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. केदारनाथचं दर्शन होणार सुकर. 4 वर्षात उभारणार रोपवे प्रकल्प. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन. हिमालयाच्या कुशीत उत्तराखंडमध्ये वसलेलं हे केदारनाथाचं मंदिर जगभरातील शिवभक्तांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळेच केदारनाथ मंदिराचं कवाड उघडल्यानंतर जगभरातील शिवभक्त इथं दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. समुद्र सपाटीपासून जवळपास 3562 मीटर उंचीवर वसलेल्या या भोलेनाथाच्या मंदिरापर्यंतचा प्रवास काही सोपा नाही. रस्ता आणि हवाई मार्गाने इथं पोहोचता येतं, मात्र हेलिकॉप्टरची संख्या मर्यादित आहे. तसंच सतत बदलतं हवामान हेलिकॉप्टर प्रवासासाठी जोखमीचं मानलं जातं. त्यामुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांना डोली अथवा पिठचा पर्याय निवडावा लागतो. तसंच खेचरांवरून प्रवास करता येतो. आज बहुतेक भाविक पायी यात्रा करतात, त्यासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागतो. मात्र आता भाविकांना रोपवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथ रोपवेचं भूमिपूजन करण्यात आलं. ये रोपवे तेज गति से आपको बाबा के पास ले जाएगा इतना नहीं है, इसके होने से, इस पे काम करने वाले लोगों से आप कल्पना नहीं कर सकते हैं मेरे देश के 130 करोड़ देशवासियों के आशीर्वाद उन पर बरसने वाले हैं. हा रोपवे प्रकल्प 9.7 किलोमीटर अंतरासाठी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या 25 ते 30 मिनिटात सोनप्रयाग ते केदारनाथ मंदिर हे अंतर पार करता येणार आहे. या प्रवासादरम्यान गौरीकुंड, चिरबासा, लिंचोली आणि केदारनाथ असे 4 थांबे असणार आहेत. त्यासाठी 22 टॉवर उभारले जाणार आहेत. आगामी 4 वर्षात म्हणजेच 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. रोपवे प्रकल्पासाठी 1267 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विदेशों में वहां की संस्कृति से जुड़े स्थानों की ये लोग तारीफ करते करते नहीं थकते, लेकिन भारत में इस प्रकार के काम को हेय दृष्टि से देखा जाता था. केदारनाथचं दर्शन घेऊन माघारी परतणाऱ्या भाविकांचा नुकताच हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालाय. त्यामुळे केदारनाथ हेलिकॉप्टर सेवेच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर हा रोपवे अधिक सुरक्षित आणि भाविकांच्या खिशाला परवडणारा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या विशेष बातम्या. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.